करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचं दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्माजी, राष्ट्रमाता इंदिराजी, भारतरत्न राजीव गांधी, अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, श्री संत गाडगे बाबा, श्री संत तुकडोजी महाराज आणि आपल्या मतदारसंघाचे सुपुत्र पहिले शिक्षण मंत्री आदरणीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पोवाडा ऐकला. कोकणच्या पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर, एक त्या 14 रताळावर. बंधूंनो, महाराष्ट्राला जी जातीय चळवळीची आणि धर्माच्या अतिशय बागुलबुवा करण्याची जी लागण झालेली आहे, हा असा पुरोगामी महाराष्ट्र पहिले नव्हता. हा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. पण ज्या पद्धतीनं नेत्यांची वक्तव्य केवळ धर्मावर आधारित, केवळ जातीवर आधारित, कोणतीही घटना झाली, अरे गुन्हेगार तर गुन्हेगारच, त्याला काही जात धर्म पंथ नसतो, चोर तो चोर, बलात्कारी. पण त्याचीही बाजू घेणारी मंडळी प्रखरतेनं केवळ धर्माच्या भरोशावर निवडणुका जिंकण्यासाठी पुढे येत आहे. आणि म्हणून त्याला उत्तर म्हणून हे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण डॉक्टर साहेबांनी सांगितलं. म्हणजे 8 वाजले, आम्हाला दोघांचे प्रबोधनात्मक कार्यक्रमही घ्यायचा आहे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही घ्यायचा आहे. पण आज अखरपकाच्यानं एवढे टटाड जेवले, आमरस, कुरोड्या, पापड्या, काय म्हणते साठोऱ्या, लाल भजे, अरे बापरे बाप. फक्त ते ताटात वाढलेलं पाहिलं आणि एकदम महात्मा फुलेची आठवण झाली, बाबासाहेबांची आठवण झाली. तेव्हा जोपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार वाचून डोक्यात घेणार नाही, डोक्याच्या आतमध्ये, डोक्यावर तर घेऊन आपण रोजच नाचतो, पण डोक्याच्या आतमध्ये जोपर्यंत त्यांचे विचार घेणार नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काय केलं, बाबासाहेबांनी ओबीसी साठी काय केलं. अरे ओबीसींना एससी सारखं, एसटी सारखं घटनात्मक आरक्षण दिलं पाहिजे. तेली, माळी, कुणबी, धनगर, सुतार, लोहार यांना घटनात्मक आरक्षण दिलं पाहिजे. यासाठी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, म्हणजे 2 बायका करू नका, त्याच्यासाठी राजीनामा दिला. इथं त्याच्या माया बहीण, आता जाऊ द्या, घरची बसली आहे, कारण मंचावर त्या सगळ्यांची नावं घ्यायची मी विसरलो. अभिजित, तू एकदा पुन्हा नावं घेऊन टाकली. तेव्हा बाबासाहेबांना किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांना किंवा शिवाजी महाराजांना एका धर्मामध्ये, एका जातीमध्ये वाटणं, डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती बाळाईनं साजरी करणं, बाबासाहेबांची बौद्धाईनं करणं, शिवाजी महाराजांच्या पाटलाईनं मराठ्यानं करणं, हे काय लावलं आहे देशामध्ये. हे जोपर्यंत आपल्या डोक्यातून विष जाणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. बाबासाहेबांचा संदर्भ दिला डॉक्टरनी. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब तर बॅरिस्टर होते, लंडनला जाऊन शिकले. सयाजीराव गायकवाडांनी आणि शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची, शिष्यवृत्तीची व्यवस्था केली, म्हणून ते मोठे झाले, म्हणून त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं. आणि गाडगे बाबा तर कधी शाळेत गेला नाही, कधी शाळेत गेले नाही. पण काय म्हणणं होतं गाडगे बाबाचं, अरे बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या, आता लुगडं नाही, आता साडी,
आता आपल्याला गाडगे बाबा असते तर काय म्हणा लागलं असतं, बायकोले कमी भावाची साडी घ्या, वाटलं तर हातावर जेवण करा, वाटलं तर जेवणाचं ताट मोडा म्हणजे विकून टाका, हातावर भाकर घ्या, पण पोरापोरीले शाळेत पाठवा. जो माणूस कधीच शाळेत गेला नाही तो एवढं सुंदर शिक्षणाबद्दल वक्तव्य त्या काळात करून जातो आणि अजूनही खेड्यातल्या 15,000 शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालते. म्हणजे गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांनी शिकूच नये, निदान 5वी 7वी 10वी पर्यंत शिकू नये, म्हणजे पुढचा तर विषय संपला. आम्हाला गुंतवून कशात ठेवलाय प्रवीण भाऊ? कावड यात्रा. माझ्या चांदुरात कधीच कावड यात्रा निघाली नाही. पाहिली का सर? माझ्यापेक्षा तुम्ही वयानं जास्त आहे वाघ सर. पळसखेडातही मी 2-2 कावड यात्रा पळसखेडा, आणि त्याच्यासाठी सारे ओबीसीचे पोरापोरी हार दुर्वा, मग मिरवणुकीत नाचणं. एक ट्रॅक्टरच ठेवा लागते मागं नाचणाऱ्यासाठी. कायच्यासाठी ठेवा लागते तुम्हाला माहिती? बाबासाहेबांची जयंती, शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती, याच्यातून समाज प्रबोधन घडलं पाहिजे, समाज घडला पाहिजे. समाज आपले पोट्टे केव्हा कलेक्टर होईल रे बा? आपले पोट्टे केव्हा SD होईल? आपले पोट्टे केव्हा MD PhD डॉक्टर, मोठमोठे इंजिनियर, मोठे मोठे सायंटिस्ट, IFS RS IS ICS IPS आपले पोट्टे केव्हा होईल खेड्यातल्या ओबीसीचे, बौद्धाचे, मातंगाईचे? हे जोपर्यंत तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून करणार नाही तोपर्यंत आपलं विचार कुंठितच राहतील आणि असेच आपण गरिबीत जगत राहू, लाचारी करत राहू. शेतमालाच्या भावाचा अर्थ समजणार नाही, शेतमजुरीच्या मजुरीचा अर्थ समजणार नाही. आहे ते सगळे व्यसनामध्ये गमावून टाकू आणि पुन्हा भूमिहीन बेघर होऊन सरकारच्या दरबारात लाचारी पत्करण्यासाठी आपण तयार राहू. म्हणून आता तरी शिका, संघटित व्हा आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संघर्ष करा. यासाठी सर्व आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा तत्पर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. हीच भावना आणि भूमिका या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि भीमगीतांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा मानस शिवशाहू फुले आंबेडकर समितीने व्यक्त केला. त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचं मनापासून आभार मानतो. आणि आपण इथं मला बोलावलं, भाषणाची संधी दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानून थांबतो.